सोलापुर धुले हाईवे पर लूटपाट और बैग चोरी की वारदातें लगातार बढ़ रही है। चालू ट्रैवल से लेकर सड़क किनारे खड़े वाहनों तक चोरों का गैंग धूम स्टाइल में हाईवे पर सक्रिय है। सीसीटीवी फुटेज सामने आने के बाद बीड़ पुलिस अब अलर्ट मोड पर है। पेट्रोलिंग बढ़ा दी गई है और इस गैंग को पकड़ने के लिए पुलिस ने हाईवे पर मौजूद होटल चालकों की मदद भी लेनी शुरू कर दी है। पुलिस का साफ कहना है कि यात्रियों को भी पूरी सतर्कता बरतने की जरूरत है। ट्रैवल्स पर की जा रही चोरी का तरीका भी चौंकाने वाला है। हाईवे के ढाबों या होटलों पर ट्रैवल्स रुकते ही चोर गैंग गाड़ी की छत पर चढ़ जाता है। फिर गाड़ी जैसे ही आगे बढ़ती है, कुछ दूरी पर पहुंचकर यात्रियों के बैग नीचे फेंक दिए जाते हैं। नीचे खड़े साथी उन बैगों को उठाकर भाग जाते हैं। टोल नाके या ढलान पर जहां गाड़ी की स्पीड कम होती है, ऊपर बैठा चोर बिना किसी को शक हुए उतरकर फरार हो जाता है। वहीं पुलिस अधिकारी अशोक मुदिराज का कहना है कि हाईवे पर बढ़ रही घटनाओं को रोकने के लिए पेट्रोलिंग बढ़ा दी गई है। होटल संचालकों को सीसीटीवी चालू रखने के निर्देश दिए गए हैं। यात्रियों से भी सतर्क रहने की अपील की गई है। मागील काही दिवसापासून बीड जिल्ह्यामध्ये गेवराई तसेच पोलीस स्टेशन बीड ग्रामीण आणि धाराशिव या ठिकाणी काही रस्त्यावरती चोरीच्या घटना घडलेल्या आहेत। यामध्ये हे जे चोरटे जे आहेत हे पाळत ठेवत आहेत। ज्या भाविकांच्या ट्रॅव्हल्सच्या गाड्या ज्या जातात त्या गाड्यांवरती ते त्यांचे लगेज वगैरे ठेवलेले असतात। तर हे चोरटे काय करतात, ज्या ठिकाणी हे जे भाविक थांबलेले असतील किंवा प्रवासी थांबलेले असतील तिथून ते काय करतात, लक्ष त्यांच्यावरती ठेवून असतात। ज्यावेळेस भाविक किंवा प्रवासी गाडीमध्ये बसतात त्यावेळेस ते पाठीमागच्या साईडने एखादा जो चोरटा जो आहे तो गाडीवरती चढतो आणि रस्त्यामध्ये पुढे जाऊन वरच्या ज्या बॅगा आहेत त्या बॅगांचे दोर कापून त्या बॅगा खाली फेकतो आणि त्याच्या पाठीमागे एक दोन मोटरसायकलमध्ये असतात जे की ते बॅगा उचलतात आणि त्यानुसार त्याच्यामध्ये त्या वस्तू वगैरे ते चोरून नेत आहेत। रात्री अपरात्री कुठेही थांबू नका। रस्त्यावरती थांबून गाडी विश्रांती करतात आणि त्यानुसार विश्रांती घेत असताना अंधारामध्ये हे चोरटे लोक येऊन त्या ठिकाणी त्यांचे लूटमार जे करत आहे त्यावरती आम्ही या दृष्टिकोनातून आम्ही चोरट्यांचा शोध घेत आहोत। आम्ही डमडाटा वगैरे काढत आहोत। तसेच काही सीसीटीव्ही फुटेज पण आम्ही चेक केलेले आहेत। काही संशयित लोक सुद्धा आम्हाला त्यामध्ये मिळून आले, त्यांचा पण आम्ही शोध घेत आहोत। तर जनतेने सुद्धा आम्हाला सहकार्य करायला पाहिजे की त्यांनी आम्ही दिलेल्या सूचनांचं त्यांनी पालन करावं आणि पोलीस विभाग जो आहे त्या चोरट्यांना नक्कीच शोध काढून त्यांच्यावरती योग्य ती कठोर कारवाई करणार।